अनेकदा प्रयत्न करूनही यश येत नाही आणि ही स्थिती एकाची नाही तर घरातल्या प्रत्येक सदस्याची होते. तेव्हा हे वास्तुदोष आधी दूर केले पाहिजेत. आपल्या घराची रचना आणि तिथे असलेल्या वस्तूंचा आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम होत असतो. अनेकदा खूप मेहनत करूनही यश मिळत नाही किंवा सतत घरात कटकटी होत असतात. अशा वेळी वास्तुशास्त्रानुसार घरातील काही गोष्टी कारणीभूत असू शकतात. त्यात बदल करणे आवश्यक असते. आपल्या घराची ऊर्जा ही आपल्या प्रगतीचा आधार असते. अनेकदा आपण कळत नकळत अशा काही गोष्टी करतो ज्यामुळे घरात नकारात्मकता वाढते आणि सुख शांतीमध्ये अडथळे येतात. प्रतिमेत दिलेल्या माहितीनुसार घरावर वारंवार येणाऱ्या संकटाची मुख्य कारणे आणि त्यांचे सविस्तर स्पष्टीकरण आपण पुढे पाहू. घराच्या कोणत्याही कोपऱ्यात, विशेषतः अडगळीच्या जागी निरुपयोगी वस्तू किंवा भंगार साठवणे अत्यंत चुकीचे आहे. वास्तुशास्त्रानुसार कबाड हे राहूचे प्रतीक मानले जाते, ज्यामुळे घरातील विचारांमध्ये गोंधळ निर्माण होतो आणि प्रगतीचे मार्ग रोखले जातात. जर तुमच्या घरातील कोणताही नळ खराब असेल आणि त्यातून थेंब थेंब पाणी वाहत असेल तर ते गंभीर आर्थिक हानीचे लक्षण मानले जाते. जसे पाणी वाहून जाते तशीच घराची लक्ष्मी किंवा संपत्ती हळूहळू खर्च होऊ लागते असे मानले जाते. देवघरातील पावित्र्य राखणे ही आपली जबाबदारी असते. दिवा न धुता त्यात पुन्हा तेल घालून ज्योत प्रज्वलित करणे हे अस्वच्छतेचे आणि अनादराचे लक्षण मानले जाते. प्रत्येक वेळी दिवा स्वच्छ घासून पुसून वापरल्यानेच सात्विक ऊर्जा निर्माण होते. घड्याळ हे काळाचे आणि प्रगतीचे प्रतीक आहे. घरात बंद पडलेले घड्याळ भिंतीवर टांगून ठेवणे किंवा ड्रावरमध्ये पडून राहणे हे प्रगती थांबल्याचे दर्शवते. यामुळे कुटुंबातील सदस्याच्या कामात सतत अडथळे येतात. वापरात नसलेले, फाटलेले किंवा जुन्या कपड्यांचे ढीग घरात साठवून ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. अशा गाठोड्यांमुळे घराचे दारिद्र्य आणि मानसिक तणाव वाढू शकतो. त्यामुळे अनावश्यक कपडे वेळोवेळी काढून टाकणे हिताचे ठरते. घराचा ईशान्य कोपरा हा जल तत्वाचा आणि देवाचा कोपरा मानला जातो. हा कोपरा नेहमी मोकळा, स्वच्छ आणि हलका असावा. तिथे कपाट किंवा मोठ्या जड वस्तू ठेवल्याने दैवी ऊर्जेचा प्रवाह खंडित होतो आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही कुबेराची आणि जल तत्वाची मानली जाते. या दिशेला लाल किंवा नारंगी रंगाचा वापर केल्याने तत्वांचा संघर्ष निर्माण होतो. त्यामुळे संधी मिळण्यात अडचणी येऊ शकतात आणि आर्थिक स्थैर्य धोक्यात येते. दक्षिण दिशा ही जड आणि उंचावलेली असणे शुभ मानले जाते. या दिशेला जर खड्डा, खोल जागा किंवा पाण्याचा साठा असेल तर ते घरातील सदस्यांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी धोकादायक मानले जाते. यामुळे अचानक संकटे येण्याची शक्यता वाढते. घराचे प्रवेशद्वार किंवा समोरचा भाग हा लक्ष्मीच्या आगमनाचा मार्ग असतो. जर घराच्या पुढचा भाग अस्वच्छ किंवा अस्ताव्यस्त असेल तर घरात सकारात्मकता येत नाही. मुख्य दरवाजा नेहमी सुशोभित आणि नीटनेटका ठेवल्याने सुख समृद्धी नांदते. या छोट्या पण महत्त्वपूर्ण बदलांमुळे घराचे वातावरण केवळ प्रसन्नच होत नाही तर कुटुंबातील प्रत्येकाची प्रगती होण्यास मदत होते. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.